सोलापुरातील 3 पिढ्यांपासून लालपरीची सेवा करणारे बनसोडे कुटुंब हे आर्थिक अडचणीत सापडलंय। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा 56% पगार केला आणि त्यानंतर बनसोडे कुटुंबावर घर चालवण्यासाठी आर्थिक तारांबळ होणार असल्याची प्रतिक्रिया बनसोडे कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। कधी मगाशी म्हटल्याप्रमाणेच आता सुरुवातीला जी पोटापाण्याला लागणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता या महिन्यात गॅस संपतो, लाईट बिल भरायचं आहे मार्च नंतर। आता लाईट बिलासाठी तगादा लाईट कट केलेलं आहे, घरातून मीटर नाही आहे, दुसऱ्याकडून लाईट घेतलेलं आहे, त्याचं भाडं द्यावं लागणार आहे, गॅस घ्यायचा, राशन भरायचं आहे। आता ह्या पैशात एवढं सगळं करायचं का? मागच्या महिन्यातली जी लोकांकडून उसनवारी घेतलेली आहे ती करायची, आता ती गणित जुळवत आता ती दिवस निघून गेला कालचा त्या पगाराचं आणि या खर्चाचं गणित जुळवण्यामध्येच। मग आता लोकांकडे आता परत ह्या महिन्यात परत पैसे मागून उसनवारी करण्याशिवाय काय पर्यायच नाही माझ्याकडे। त्यांनी कधी दागिना वगैरे काय घेतलाय का? हे छोट्या शिंपल्या घेतलेल्या लग्न झाल्यानंतर, तेवढाच काय तो दागिना? ताई मला सांगा की लग्न करताना अपेक्षा अशी असेल की आपला जो नवरा आहे तो सरकारी नोकरदार आहे, इतरत्र जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना जशा पद्धतीने पगारी होतात तशा अपेक्षा तुमच्या होत्या, परंतु लग्न झाल्यानंतर एक वेगळंच वास्तव समोर आलं तुमच्या डोळ्यासमोर। काय भावना, दुःख होतंय का त्याचं? खूप होतं दुःख।